गुड मॉर्निंग सगळ्यांना. यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असता आणि मी पण मस्त आहे, मजेत आहे. तर म्हणलं चला, भरपूर दिवस झाला आपण व्हिडिओ अपलोड केला नाही. आज आपण थोडंसं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत बोलावा. तर यूट्यूब फॅमिली काय चाललं आहे, तुम्ही कसे आहेत सगळेजण? आपला भरपूर दिवस झाला व्हिडिओ येत नव्हता, कारण काही धावपळ आहेत पाठीमागं, त्यासाठी आपला व्हिडिओ काढायला थोडा वेळ भेटला नाही. गॅससाठी पण धावपळ आहेत आणि बाकी इतर कामं आहेत त्याच्यासाठी पण धावपळ आहे. त्यासाठी सांगते काय तुम्हाला, मला थोडासा आरामसुद्धा भेटला नाही. एवढ्या दिवसाच्या नंतर आज थोडंसं कुठंतरी मला आराम भेटला आहे. तर म्हटलं चला आपण आज थोडासा व्हिडिओ काढूया. तुम्ही तर माझे शॉर्ट व्हिडिओ बघितलेलेच आहेत की आपले गॅससाठी तर पण धावपळ चालू आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, एवढी धावपळ करून आपल्याला आपला गॅस बाटला भेटलेला आहे. 4 दिवस झाले, 4 दिवसापासून माझी पळापळी चालू आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस बाटला भेटलेला आहे. तुम्हाला ते मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. सध्या आपला बाटला दुसरीकडे ठेवला आहे, त्यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही तुम्हाला बाटला. तर बाकी तुमचं काय चाललं आहे कमेंट करा आणि नवीन कोणी असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. नक्कीच आपल्या इथून रोजच्या रोज व्हिडिओ येत राहते आणि नक्कीच प्रयत्न करेन मी की तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ येण्याचे. कारण तुम्हाला तर माहिती आहे, काय धावपळ मागं असली की व्हिडिओ काढायला मूड होत नाही, परत इच्छा पण होत नाही. कारण जर आपल्या घरामध्ये गॅस बाटलाच नसेल आणि मेन म्हणजे चुलीवर करायला काही नाही आहे, पण चुलीवर सकाळी सकाळी लेकरांना शाळेत जायचं असतंय, तर चाय पाणी लागतो सकाळी, चुलीवर होत नाही पटापट, धूर पण लागतो आहे. आणि आपलं भाड्याचं रूम असल्यामुळं लोकंसुद्धा ओरडतात ना, ते धूर येते त्यासाठी. लोकांचं जाऊ द्या, आमच्या इकडं भरपूर मोठी जागा आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि चूल पण पेटवू शकताय आपण, असं काय नाही आहे चूल नाही पेटवू शकत, पण तरीसुद्धा गॅस बाटला पाहिजे. आता पहिलं चुलीवर करत होतो त्यामुळं काय नव्हतं वाटत, पण आता चुलीवरची आदत भरपूर दिवस झालं तुटलेली आहे. आदत आपली बंद झालेली आहे. त्यासाठी चुलीवर लवकर लवकर स्वयंपाक होत नाही आणि गॅसवर कसं एक साईडला आपण पटापट, एक साईडला चपाती दुसऱ्या साईडला भाजी बनवू शकताय. त्यासाठी तर चला तुम्हाला दाखवते मी. आमच्या पाठीमागं किती जागा आहे आणि लेकरं अजून झोपलेलेच आहेत, दोघं पण झोपलेले आहेत, उठले नाहीत कोणीच. त्यांचे पप्पा गेलेत कामाला. म्हटलं चला मी थोडासा व्हिडिओ काढते. तर तुम्हाला दाखवते आपल्या इथं बाहेर जागा किती आहे आणि चूल पण आपण पेटू शकतो आहे, स्वयंपाक पण करू शकतो आहे. पण तरीसुद्धा पण मला थोडीशी आता चुलीवर करायचं ना कंटाळा यायला लागला आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर बघू शकता तुम्ही यूट्यूब फॅमिली, ही आहे आपली चूल. आज चूल पेटवली नाही आहे कारण आपला बाटला घरी आलेला आहे, त्यासाठी आपण अजून चूल पेटवली नाही आहे. ही एवढी अशी पूर्ण जागा आहे आपल्या इकडं. तिकडून त्या साईडला पण भरपूर जागा आहे, म्हणजे भरपूर जागा आहे, असं आपण स्वयंपाक करू शकतो अशी भरपूर जागा आहे. पण तरीसुद्धा मला करू वाटत नाही आहे, कारण चुलीवर आता खरंच चुलीवर स्वयंपाक करायचं मन होत नाही. धूर पण लागते, भांडे पण काळे होतात. तर चला आपला बाटला भेटलेला आहे, दाखवीन तुम्हाला मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण आता सध्या आपला बाटला इथं नाही आहे, मम्मीच्या इथं ठेवलेला आहे. दाखवीन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. मला आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.